गेली 8 महिन्यापासून मराठा समाज हा सनदशीर मार्गाने न्यायिक मार्गाने आंदोलन करत आहे। यामध्ये महत्त्वाची भूमिका काय होती तर त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मांडण्यासाठी ते न्यायिक मार्गाने आंदोलन आजपर्यंत 8 महिन्यात केली। परंतु या शासनानं त्याच्याकडं दुर्लक्षित करत वेगवेगळे जी.आर. काढत वेगवेगळ्या भूमिका मांडत या समाजाला दिशाहीन केलं होतं। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय झालं की मराठा समाजाने जे आंदोलनं केली ते तीव्र आंदोलनं झाली बी, परंतु शासनाकडे याची कुठल्याही प्रकारची दखल झाली नाही। त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की मराठा समाजाला एक श्रीमंत समाज म्हणून एक भूमिका लोक मांडतात। तुम्ही गावोगाव जर बघितलं तर केवळ आणि केवळ 4-5 उमरे सोडले तर कुणीही श्रीमंत नाही। बरेच जण वाट्याची शेती करतात, कोणी बेरोजगार आहे, रोजानं लोकांच्या शेतामध्ये काम करतो, अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे उच्च शिक्षित विद्यार्थी पाल्यांना यामध्ये शिक्षण आणि नोकरीमध्ये या आरक्षणाचा लाभ मिळत नाही। त्याच्यामुळं हे जे आंदोलनं केली त्याचा कुठेही सरकारने दखल नाही घेतली। त्यामुळं मी आज स्वतः पत्रकार या नात्याने आज मराठा समाज बांधवासोबत आहे, परंतु मी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहे। दुसरी गोष्ट सांगतो, जे शांततेत आंदोलनं झाली परंतु जणू काही ह्या महाराष्ट्रामध्ये मोगलाई आली की काय असं वाटायला लागले। न्यायमार्गाने आंदोलनं करूनसुद्धा आज मराठा समाजाच्या तरुणावरती बेधडक गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया आज तागायत आत्तासुद्धा चालू आहे। याचा मी इथं निषेध करतो आणि येत्या लोकसभेमध्ये हे मराठा समाजाचे तरुण 1000 फॉर्म भरून त्यांना त्यांची जागा दाखवून देतील। निवडणूक हे लढण्यासाठी आहे, निवडून येणं नाही येणं ही जनता मतदार राज्य आहे, त्याचा मी मालक नाही। त्याच्यामुळे येता काळ आपल्याला दिसेल। आरक्षणाचा लढा हा चालूच आहे। सरकार ही दुटप्पी भूमिका घेते, कधी आश्वासन देते, कधी जी.आर. काढतं आणि त्याच्यामधून कुठलाही ठोस निर्णय म्हणजे कायद्यात त्याचं रूपांतर होत नाही, अशा प्रकारचे जी.आर. काढून माथी मारायचं काम चालू आहे। आता जे मराठा बांधवांवरती काही गुन्हा दाखल झाले त्यापैकी जर उभे राहिले तर ते कारण पुढे करू शकेल? नाही, तशी नाही भूमिका। कारण याच्यामध्ये एक त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्यांच्यावर जे गुन्हे आहेत ते त्यांनी स्पष्ट त्यांचं जाहीर प्रकटन करावं, हा मुद्दा आहे। त्याच्यामध्ये असं नाही की ज्याच्यावर गुन्हे आहेत त्यांनी उभारू नये। आपल्यावर गुन्हे आहेत का काय? नाही आहेत माझ्यावर गुन्हे, पण ती वेळोवेळी मी प्रकाशित करून सांगेल।